नमस्कार. मी बेळगावहून कुश एम दुर्गी. माझं काव्यनाम आहे अंकुश दुर्गी. आजपर्यंत मी वेगवेगळ्या भाषेमधून म्हणजेच मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश चारही भाषेमधून खूप काही व्हिडिओज बनवून दिलेले आहेत. खास करून आता या इंग्लिश ग्रामर संबंधित व्हिडिओ सिरीज मी सुरू केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सायलेंट लेटर्स त्या संबंधित पहिल्या 4 अक्षरांच्यासाठी मी व्हिडिओ बनवून दिलेला आहे. ए, बी, सी आणि डी. आज त्या पुढील पुन्हा 4 अक्षरांच्यासाठी सायलेंट लेटरचा व्हिडिओ बनवून देत आहे. आज मी येथे तुम्हाला मॉडेल दिलेलं आहे. ई, एफ, जी आणि इकडे एच असे 4 अक्षरे कोणकोणत्या शब्दामधून ते सायलेंट होतात त्या संबंधित व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. खास करून मी अलीकडेच मराठी मीडियमसाठी किंवा मराठी भाषिकांच्यासाठी एक स्पेशल चॅनल सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे अंकुश दुर्गी मराठी मीडियम. यामध्ये तुम्हाला खूप काही व्हिडिओज मिळतील. खास करून हे मराठी भाषिकांच्यासाठी मी बनवलेलं आहे. आपल्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा आणि इतर राज्यात जे कोणी असतील किंवा जगभरात असतील त्या सर्वांना याचा खूप काही मोठा उपयोग होणार आहे. या संदर्भात मी वेगवेगळ्या व्हिडिओमधून खूप काही व्हिडिओज आपणाला बनवून देत आहे. आपण स्वतः आजपर्यंत जर का माझ्या या यूट्यूब चॅनलला म्हणजेच अंकुश दुर्गी माझं जे जुनं चॅनल आहे ते 2 शब्दाचं आहे फक्त अंकुश दुर्गी. त्यामध्ये देखील खूप काही मराठी मीडियमचे व्हिडिओज आहेत. आता ते सर्व व्हिडिओ मी या चॅनलमध्ये घेऊ शकत नाही. त्यासाठी आपण त्या अंकुश दुर्गी यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि आत्ता हे नवीन जे चॅनल आहे याचं नाव आहे अंकुश दुर्गी मराठी मीडियम. एकूण 4 शब्द आहेत. हे खास करून तुम्हाला मराठी भाषिकांच्यासाठी बनवलेलं चॅनल आहे. तर आपण याही चॅनलला जर का आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल करा आणि व्हिडिओज बघून तुम्हाला जर लाईक वाटले तर आपण आपल्या फ्रेंड्स, रिलेटिव्स, स्टुडंट्स, टीचर्स, नेबर्स जे कोणी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या सर्वांना माझे सर्व व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देखील पुन्हा पुढे शेअर करण्यासाठी आणि सबस्क्राईब करण्यासाठी आपण रिक्वेस्ट करावं असं माझं एक आपल्याकडे विनंती आहे. माझं एक रिक्वेस्ट आहे. आपण कुठल्याही परिस्थितीत न चुकता न विसरता आपण सर्वांना आपण पुढे माझे व्हिडिओज शेअर करत जावं असं रिक्वेस्ट मी वरचेवर करत आहे आणि आपण करणार याची मला डेफिनेटली गॅरंटी आहे. तर चला आता आपण कशा प्रकारे पुढचे पुन्हा 4 अक्षर हे सायलेंट होतात आणि त्याचे काही उदाहरणं आपण इथे बघूया. इथे बोर्डवरती मी एक सेट घेतलेला आहे. यामध्ये ई, एफ, जी आणि एच असे 4 अक्षरांच्यासाठी आपण व्हिडिओज इथं बनवत आहे. पहिला आपण फर्स्ट लाईन आहे. पहिलं अक्षर आहे ते ई. ई कोणकोणत्या शब्दामधून सायलेंट होतं त्या संबंधित इथे तुम्हाला माहिती मिळेल. भरपूर असे शब्द आहेत. त्यापैकी थोडी मी उदाहरणे इथे घेतलेले आहेत. तर ई सायलेंट असणारे काही शब्द त्यामध्ये पहिला आहे एज. आपण येथे ईचा उच्चार करत नाही. आपण एजे असं म्हणू शकत नाही. एज म्हणजे ई सायलेंट आहे यामध्ये. तसेच एट, एटे असं बोलत नाही आपण. एट, ATE, एट. त्याचप्रमाणे फाईन, FINE आपण
फायने असं म्हणू शकत नाही, याला फाईन. बघा इथे देखील ईचा उच्चार होत नाही. त्याचप्रमाणे आणखी एक शब्द आहे हेट. बघा इथे हेट, HATE, आपण हेटे म्हणू शकत नाही, हेट. नेक्स्ट नोट, नोट, नोटे नव्हे, नोट. तसेच लव, लव. म्हणजे या सर्व शब्दामध्ये ईचा उच्चार होत नाही. असेच आणखी काही शब्द आहेत. आपल्याला पुढे कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून मी व्हिडिओ बनवून देत आहे, तुम्ही ते बघू शकता. आता या संबंधित आणखी काही व्हिडिओ तुम्हाला असे शब्द मिळतील. आपण स्वतः देखील वेगवेगळ्या सोर्समधून मिळवून घेऊ शकता. काही बुक्समधून मिळतील, काही व्हिडिओजमधून मिळतील, भरपूर काही टीचर्स आपल्याला माहिती देतील. पण आपण ह्या सर्व गोष्टी डेफिनेटली मिळवू शकता आणि त्याचं कलेक्शन करावं असं माझं मत आहे. ओके, चला तर आता नेक्स्ट लेटरसाठी बघूया. पुढचं अक्षर म्हणजे एफ. एफ कुठे कुठे सायलेंट होतोय त्या संदर्भात काही इथे मी उदाहरणे घेतलेलं आहे. बघा इथे बीफ म्हणजे 2 एफ आहेत, त्यापैकी एकाचा उच्चार होत नाही, एकाचा होतोय. तसेच क्लिफ, क्लिफ, डीफ, इथे देखील एफचा उच्चार होत नाही. स्टिप, स्टिप, इथे देखील एका एफचा उच्चार होत नाही. त्याचप्रमाणे स्टप, स्टप, यामध्ये एका एफचा उच्चार होत नाही. तसेच आता पुढचं अक्षर बघूया आपण. पुढचं अक्षर आहे जी. जी यामध्ये अलाइन म्हणजे यामध्ये जीचा उच्चार होत नाही, अलाइन. त्याचप्रमाणे असाइन, नेक्स्ट बॉट, यामध्ये देखील जीचा उच्चार होत नाही. नेक्स्ट नॅट, हे बघा जी सुरुवातीला आहे तरी देखील त्याचा उच्चार होत नाही, नॅट. त्याचप्रमाणे साइन, साइन, याचाही उच्चार होत नाही. तसेच आता शेवटी एच. एच अक्षर कुठे कुठे सायलेंट होतो त्या संबंधित काही उदाहरणे इथे मी घेतलेलं आहे. एच बघा, एच इथे एक, इथे एचचा उच्चार होत नाही, एच सायलेंट असतो. तसेच इको, इको मध्ये देखील एच सायलेंट. त्याचप्रमाणे आवर, इथे देखील एचचा उच्चार होत नाही. त्याचप्रमाणे पुन्हा आणखीन एक उदाहरण ऑनेस्ट, ऑनेस्ट, यामध्ये देखील एच सायलेंट आहे. तसेच व्हाईट, व्हाय. खास करून सर्व WH क्वेश्चन्स, या सर्व WH क्वेश्चन्स मधून एचचा उच्चार होत नाही. व्हेन, वेर, व्हॉट, विच, या सर्व अशा अनेक WH क्वेश्चन्स मधून एचचा उच्चार आपण करू शकत नाही. सर्व एच, प्रत्येक शब्दामध्ये एच सायलेंट असतो. असेच खूप काही शब्द आहेत. आपण वेगवेगळ्या सोर्समधून आपण मिळवू शकता, काही बुक्समधून, डिक्शनरीमधून, शिक्षकांच्याकडून, असे अनेक शब्द आपण मिळवू शकता. मी देखील पुन्हा पुढे पुढे याचं एक वाईड रेंजमध्ये पुन्हा मी व्हिडिओज बनवत आहे. खूप काही तुम्हाला त्या संबंधित माहिती पुढे पुढे मिळत जाणार आहे. ॲटलिस्ट इतके तरी सायलेंट लेटर्सच्या बद्दल माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक वीक पॉईंट आहे
तो म्हणजे खास करून ग्रामर संबंधित लोअर प्रायमरी असेल, हायर प्रायमरी असेल, हायस्कूल, कॉलेज, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज या सर्व लेवलमध्ये ग्रामरसाठी कंपल्सरी सिलेबस आणि त्या संबंधित पिरियड्स नाही आहेत. मी सर्वांना रिक्वेस्ट करत आहे की ग्रामर या सर्व लेवलमधून म्हणजे लोअर प्रायमरी, हायर प्रायमरी, हायस्कूल, कॉलेज, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज आणि इतर कुठले लेवलचे कॉलेजेस असतील, सर्व लेवलच्या कॉलेजेसमधून ग्रामरसाठी एक पर्टिक्युलर सिलेबस असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या सिलेबससाठी आपण व्यवस्थितपणे अभ्यास करून घेण्यासाठी त्या प्रत्येक आठवड्याला कमीत कमी एक तरी ग्रामर संबंधित पिरियड असावा. तर मात्र कुठेतरी आपण इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करून घेऊ शकतोय. असंच काही इंग्लिश येऊ शकत नाही. आपण इंग्लिश मीडियम असो किंवा कोणताही मीडियम असेल, त्या संबंधित ग्रामर आणि त्याला एक पर्टिक्युलर सिलेबस आणि त्याला रिझर्वड काही पिरियड्स असणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपल्या स्कूल कॉलेजेसमधून आपले सर्व टीचर्स, लेक्चरर्स, खूप काही लोकांनी अनेक प्रयत्न करून एक्स्ट्रा वेळेत क्लास वगैरे घेऊन किंवा एक्स्ट्रा काही प्रयत्न करून ग्रामर शिकवत असतात. पण त्यासाठी खास करून पिरियड असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सिलेबसची गरज आहे, शिक्षकांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्या सरकारने करावं आणि सरकारच्या बरोबर आपले सर्व ऑफिसर्स, प्रिन्सिपाल, हेडमास्टर्स, टीचर्स सर्वांनी मिळून खास करून इंग्लिश सब्जेक्ट टीचर्स या सर्व लोकांनी, त्याचबरोबर इंग्लिश बरोबरच आपलं मराठीचं ग्रामर असेल, हिंदी ग्रामर असेल किंवा आणखी कोणतेही ग्रामर असेल, जे जे आपल्याला भाषा अभ्यासाला असतात, जे आपण व्यवस्थितपणे अभ्यास करून त्यामध्ये फ्युचर मिळवू शकतो, असे सर्व भाषेचं ग्रामर आपण प्रायमरी, हायस्कूल आणि कॉलेजमध्ये स्टडी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी मी सर्वांना रिक्वेस्ट करत आहे, तर आपण देखील रिक्वेस्ट करा आणि या ग्रामर संबंधित खूप काही माहिती सर्वत्र मिळावं अशी माझी विशेष एक विचार आहेत किंवा बरेच काही अशा गोष्टी मी फॉलोअप करत आहे. आपण स्वतः देखील फॉलोअप करावं आणि आपण सर्वांनी मिळून ग्रामर इम्प्रूव्हमेंट करून घेऊया. म्हणजेच ग्रामरचा इम्प्रूव्हमेंट म्हणजे भाषेचा इम्प्रूव्हमेंट होतो आणि वेगवेगळ्या भाषा जर आपण इम्प्रूव्हमेंट करून घेतलं तर डेफिनेटली ऑल सब्जेक्ट आपले सुपर होतात. कारण शेवटी कोणताही विषय असला तरी देखील आपल्याला ग्रामॅटिक नॉलेज, व्याकरणाचं ज्ञान असल्याशिवाय आपण भाषा व्यवस्थितपणे इम्प्रूव्हमेंट करून घेऊ शकत नाही आणि त्याचा रायटिंगमध्ये उपयोग करून घेऊ शकत नाही आणि त्याचं सहजपणे आपण आपले विचार व्यक्त करण्यासाठी, समजून घेण्यासाठी किंवा लेक्चरिंगसाठी प्रत्येक गोष्टीतून ग्रामरचा उपयोग होतोय. ग्रामर व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आता पुढे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया की आठवड्याला एक तरी ग्रामरचं पिरियड असावं, त्याचबरोबर त्याला एक पर्टिक्युलर सिलेबस असावं, ज्यामुळे आपला टोटल भाषेसंबंधित एक सुपर नॉलेज इम्प्रूव्हमेंट होऊ शकतोय. अशा अनेक विचाराने आपण सर्वांनी मिळून इम्प्रूव्हमेंट करून घेऊया आणि त्याचा उपयोग सर्वांनाच होऊ शकतोय. एवढं मी सांगत इथं मी थांबत आहे आणि शेवटी पुन्हा एकदा मी सर्वांना रिक्वेस्ट करतो आहे, तर आपण सर्वांनी माझ्या चॅनलला जर का आजपर्यंत सबस्क्राईब केलेला नसाल तर आत्ताच्या आत्ताच सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे खास करून मराठी भाषिकांच्यासाठी अंकुश दुर्गे मराठी मीडियम. या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि तो जो जुना चॅनल आहे त्यामध्ये देखील खूप काही माझे मराठीमधले व्हिडिओज आहेत, त्याचं नाव आहे अंकुश दुर्गे. म्हणजे मराठी भाषिकांनी दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा.
तर तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ मिळतील, वेळेवरती व्हिडिओ मिळतील आणि कधीच मिसिंग होणार नाही. त्यासाठी तुम्ही जर का सबस्क्राईब केलेलं नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल करा आणि व्हिडिओज बघून लाईक वाटले तर आपण सर्वांना आपण शेअर करा लाईक करून. ए टू झेड जे कोणी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, जे फ्रेंड्स, रिलेटिव्ह, स्टुडंट्स, टीचर्स, नेबर्स, जे लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या सर्वांना आपण शेअर करावं असं मी इथे रिक्वेस्ट करत थांबत आहे. आपण माझं यूट्यूब चॅनल फॉलोअप करत असल्यामुळे तुम्हा सर्वांना आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार.